We will hear and speak it, read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 6. मित्रमैत्रिणींनो, हा कार्यक्रम तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तयार केलाय, कारण आपल्याला सहजपणे इंग्रजी बोलणं शिकता यावं म्हणून. ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये. बघा हां, तयारीत राहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बरं का. आपले आईवडील किती वेगवेगळी कामं करतात त्याबद्दल माझे 2 लहान शेजारी इंग्रजीत बोलायला शिकणार आहेत. ऐका हं. काय झालं? कसला हा आवाज? शरदचं हे नेहमीचंच. कुठेतरी बघत चालला होता, धडकला पोस्टमन काकांना. हे नेहमी असं करतात का? नेहमी असे धडपडतात? सगळी पत्र पडली. काका, हे घ्या, बघा, खराब नाही झाली. हां, थँक्यू. हां, हे व्ही शरद कोण? त्यांच्यासाठी पत्र आहे. शरद दादा, युअर लेटर. काका, हा शरद आहे. Yes, my letters. Oh no, my mother is not coming. Here, read this, Sunita Maushi. She sent a letter for you too. माझ्यासाठी पण पत्र पाठवलंय. काय झालं? सुनीता मावशी, तुम्ही वाचा ना पत्र लवकर. माय मदर काय म्हणतोय हा? वाचते हं. त्याच्या आईने लिहिलंय, सॉरी, मलेरिया, हॉस्पिटल, कॅन्सल माय हॉलिडे. शरदची आई येणार होती इथे, पण तिच्या हॉस्पिटलमध्ये खूप काम आहे. चेन्नईला मलेरियाची साथ आली आहे ना, म्हणून खूप काम आहे तिला. तिची सुट्टी रद्द करायला लागणार. युअर मदर? शरद दादा, युअर मदर डॉक्टर? Yes, my mother is a doctor. अँड माय मदर टीचर. Say, my mother is a teacher. माय मदर इज टीचर. No. Say, my mother is a teacher. माय मदर इज अ टीचर. माय मदर इज अ टीचर. सुनीता मावशी, माझी आई नोकरी करत नाही, ती घरीच असते. मग तिला काय म्हणायचं इंग्रजीत? जसं आपण मराठीत गृहिणी म्हणतो तसंच इंग्रजीत काय म्हणतात? तुझी आई घरी काम करते ना, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, कपडे धुणं, तुम्हाला सर्वांना सांभाळणं, कितीतरी काम करते. मग तिला म्हणायचं हाऊसवाईफ. मग मी असं म्हणू, माय मदर इज अ हाऊसवाईफ. हो, बरोबर. माझी आई नर्स होती. त्या काळात ती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मदत करायची, आजारी माणसांना सांभाळायची. लहान असताना तेव्हा मी असं म्हणाले असते, माय मदर इज अ नर्स. माय मदर इज अ हाऊसवाईफ. माय मदर इज अ हाऊसवाईफ. माय मदर इज अ टीचर. माय मदर इज अ टीचर. शरद, what does your father do? My father is a teacher, a college teacher. माय फादर इज फार्मर, म्हणजे शेतकरी. ओ सॉरी, चुकलं. माय फादर इज अ फार्मर. माय फादर इज अ पुलिसमन. Oh, policeman. हो, त्याचे बाबा रोज मोटरसायकलवर जातात. त्यांच्याकडे बंदूक आहे. बंदर आहे? He has a monkey? शरद, नॉट बंदर. माकड नाही, बंदूक, गन. Oh, gun. I see. बंदूक, gun. त्याला वाटलं बंदर. माझे वडील ऑफिसात काम करायचे. ते ऑफिस वर्कर होते.
ऑफिस वर्कर. कारखान्यात काम करणाऱ्याला फॅक्टरी वर्कर म्हणायचं. शेतमजुराला फार्म वर्कर म्हणायचं. मंगलाचे वडील ड्रायव्हर आहेत. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? ड्रायव्हर म्हणतात. काही काही शब्द आपण इंग्रजीतलेच मराठीत वापरतो, जसं ड्रायव्हर, पोस्टमन, पोलिसमन, डॉक्टर, नर्स. Yes, same in English and Marathi. Driver, postman, policeman, doctor, nurse. येस शरद, इट्स द सेम इन इंग्लिश अँड मराठी. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. What does your mother do? My mother is an office worker. ऑफिस वर्कर म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती. What does your father do? My father is a factory worker. फॅक्टरी वर्कर म्हणजे कारखान्यातला कामगार. शेतमजुराला काय म्हणायचं? फार्म वर्कर. माय फादर इज अ फार्म वर्कर. शिक्षकाला काय म्हणतात इंग्रजीत? टीचर. माय मदर इज अ टीचर. What does your mother do? My mother is a housewife. हाऊसवाईफ म्हणजे गृहिणी. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. तुझे वडील काय करतात हा प्रश्न इंग्रजीत विचारूया. आधी प्रश्न नीट ऐका, मग माझ्या मागे एकत्र म्हणा. What does your father do? तसंच तुझी आई काय करते हे असं विचारायचं. माझ्यानंतर तुम्हीही म्हणा. What does your mother do? उत्तर देताना असं म्हणायचंय, माय मदर इज अ टीचर किंवा माय फादर इज अ फार्म वर्कर. बरं, तर मी वेगवेगळ्या मुलांना विचारीन तुझी आई काय करते किंवा विचारीन तुझे वडील काय करतात. त्यांनी इंग्रजीत उत्तर द्यायचे. जर व्यवसायासाठी नेमका इंग्रजी शब्द माहीत नसला तर तो शब्द मराठीत म्हणा. म्हणजे माय फादर इज अ सुतार असं म्हणालात तरी चालेल. चला, घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. प्रश्न नीट ऐक, मग इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डज युअर मदर डू? आता टीचर दुसरं मूल निवडतील. आता तू सांग. व्हॉट डज युअर फादर डू?
घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. प्रश्न नीट ऐक, मग इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डज युअर मदर डू? आता टीचर दुसरं मूल निवडतील. आता तू सांग, व्हॉट डज युअर फादर डू? आता तुम्ही इंग्रजीत आपल्या आईबद्दल 2 वाक्य सांगू शकाल. आईचं नाव आणि ती काय करते ते सांगा. म्हणजे असं, माय मदर्स नेम इज कुंदा पवार. माय मदर इज अ टीचर. आपल्या आईबद्दल अशी 2 वाक्य कोण सांगणार? घंटा वाजली की एकाने तयार व्हायचंय. आईबद्दल इंग्रजीत 2 वाक्य सांग बघू. वडिलांबद्दल अशीच 2 वाक्य दुसऱ्या एका मुलाने सांगायची. घंटा वाजली की टीचर सांगतील त्यांनी उभं राहायचंय. आपल्या वडिलांबद्दल इंग्रजीत 2 वाक्य सांग बरं. घंटा वाजली की एकाने तयार व्हायचंय. आईबद्दल इंग्रजीत 2 वाक्य सांग बघू. वडिलांबद्दल अशीच 2 वाक्य दुसऱ्या एका मुलाने सांगायची. घंटा वाजली की टीचर सांगतील त्यांनी उभं राहायचंय. आपल्या वडिलांबद्दल इंग्रजीत 2 वाक्य सांग बरं. बरं, आता काही मुलांनी जसा सराव केला तसाच सराव टीचर इतर मुलांनाही करायला देणार आहेत. टीचर वर्गातील प्रत्येक मुलाला आईवडिलांबद्दल अशी 2-2 वाक्य इंग्रजीत सांगायचा सराव करू द्या. रेडिओ बंद करून पुढची 15 मिनिटं टीचर असाच सराव घेतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या. मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या: 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका: 9822718884.